आई अशी दिसकी 2 लिटरची भरून ठेवायची. मी केव्हा जाईल तेव्हा 12ला जाऊ दे, 11ला जाऊ दे, आत्ता जाऊ दे, ती 2 लिटरची आखडी दुधाची घटाट पेत होतो. 2 भाकरी खाऊन. एवढं व्यायाम हो. मग आई द्यायची बनवून. परिस्थिती गरीब. आई माझी आई 3 म्हशी पाळल्या त्या. एक भाऊ माझा होता रोजगार करायचा, आई भांगलाई जायची आणि मी पहिलवान. कसं पहिलवान होणार मला सांगा, कारण काळजी. बरोबर. अहो अहो मामा असं नसते हो, त्या गोष्टी असतातच हो. त्या असतात काळजीनं माझी पहिलवान की नाही, पण तरी पण आईचं सहकार्य आहे ना. आईच जोरात. भाऊ रोजगार करायचा, आई पण भागायला जायची. मला पहिलवान केला तिने. पण मागणे या लोकांनी मदत केली केली, पण त्यांचं फार मोठं त्याग आहे ना. माझ्या आईने लई कष्ट केलं साहेब माझ्यासाठी. हो करणार की हो. प्रत्येक आईला होती रोजगार मरेपर्यंत आईने माझा रोजगार केला. बांगलायला वगैरे बाना आई घातलेली. हे काय ह्या अशा गोष्टी असतात, होतात हो. काय करायचं बाबा. अहो तसं नसते मामा. या सगळ्या ह्या गोष्टी झाल्या, पण आम्हाला आनंद काय माहितीये का, तुम्ही चांगले पैलवान झाला, तुमचं नाव चांगलं आहे. मला मान्य आहे की तुम्हाला आतापर्यंत तुम्ही प्रकाश होता आलेलं नाही. जय हिंद. जय हिंद. आज अशा एका मल्लाजवळ आलेलं आहे, ज्या मल्लाचं नाव शामराव उबाळे आहे आणि एकेकाळचे नामवंत मल्ल. त्यांचं वय वर्ष 84 आहे आणि 84 वर्षे सुद्धा तरुणासारखे जीवन जगणारे शामराव उबाळे मामा यांच्या जवळ आलेलो आहे. मी रंगराव लोहारांचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्या मुलाखतीत रंगराव लोहार म्हणले होते की मी शामू उबाळ्याबरोबर कुस्ती खेळायला जायचं. मला माहीत नव्हतं कोण आहे शामू उबाळे, पण आज यांच्याजवळ आलो आणि यांच्याकडून थोडासा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फार मनोरंजनात्मक आणि ऊर्जावान इतिहास हा यांचा आहे. तो यांच्या मुखातून हा इतिहास जाणून घ्यायचा आहे. नमस्कार मामा. नमस्कार. नमस्कार साहेब. मामा तुमचं नाव प्रेक्षकांना पहिले सांगा आणि तुमचं बालपण थोडं सांगा. नाव माझे शामराव मारुती उबाळे. बर. उबाळे कोडोली. कोडोली तालुका पन्हाळा. तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. बर. मी लहानपणी मला मारून शाळेला घालवायची, तर मी शाळेला जायचा नाही. बर. मग माझं गाव हे आजूळ महुरे. महुरे म्हणजे जबरदस्त माणसं होती ते, देवाच्या गुणाची. बर. मग माझ्या काळा बेळा कसं तरी अंगाव शर्ट नसायचा, काही नसायचं, पण तब्येत चांगली, हाड चांगलं. मग हळूहळू सगळ्यांचं बघित हळूहळू एका माणसाच्या संग तालमीत जायला लागलो. महुऱ्याला होतो मी बरीच बारका असताना. मग त्या यशवंता शेळके, यशवंता जाधव, महुऱ्याला ही पैलवानची गँगच्या 8-10-20 जणांचं चांगलं होतं. एका पराशी एक पैलवान. मग त्यांच्या नादानं ते ढोरं त्यांची राखायची. तालमीत संध्याकाळनं जायचं, जेवायला नसायचं. काय वेळेला चाकरी राहायचं तिथं महुऱ्याला असताना. कारण का आमच्या वडिलांनी 2 लग्न केली होती. मग आमच्या आईला मामाने आमच्या तिकडे, आमचे मामा जबरदस्त होते, त्यांचं गाव सासरवाडी मालच होते. मग ती मला चांगली सांभाळायचं. मग तसं तालमीत जाईल तसं माझी तब्येत वगैरे सुधारायला लागली. सगळं आमच्या माहुरं पाहून आहे. जाधव, खवडे. मला एक सांगा, तुम्ही शिकला नाही शाळा मग तिथं का? पहिली सुद्धा नाही. पहिली सुद्धा नाही. होय. बर. मग तालमीत किती वर्ष जायला लागला तुम्ही? किती वयापासून? तरी 15-16-17 वयापासून मी तालमीत जायला लागलो. बर. खेळलो 30 वर्ष तरी चांगला खेळलो. बर. मग तुम्ही कोडोलीतून कोडलीत कसं काय आला? मग कोडोलीत आपल्या घरी महुऱ्यात आवट होतं. महुऱ्यात काय व्हायचं, ह्याला खून केला, त्याचा खून केला, असं तसं ते चालू होतं. माझी तब्येत स्ट्रॉंग एकदम आणि कुणाला लोकांना बघू ना. मग मी काय विचार केला, आमच्या मामाने इनामदारांचा माळा केला तिकडे, माळ्यांच्या तिथं शिवारात आहे ती माळा. मग मी उगाच असा बसलो होतो. मी विचार केला, आयला लोकांच्यात किती काम करायचं, पुन्हा किती केलं तरी हे लोकांचंच आहे, आपल्या गावाला जाऊया. माझा मी उठलो आणि वडिलांच्याकडे आलो. वडील आमचे गुळवे होते. शामू नानाच्यात गुराळ चाललं तर गुळ रांधायला. मग तिथं गेलो, आलो. मग वडिलांच्यात राहिलो. वडिलांनी केली ती कोऱ्यांची मळी खाल्ली. मग तिकडे ढोरं बिर पाळलेली. मग मला तिथे ठेवलं.
मग 5-6 महिने वडिलांच्या जवळ काढलं. मग वडिलांनी थोडे दरा पाटील बरीचशी 1-2-4 पुढे तिने बोलवलं. 1-1.5 एकर रान आणि जुनं घर 1-1.5 एकर आखणं होतं आम्हाला अगमोरा असं. आणि वडिलांनी केकऱ्यांची 2 घरं तिकडे घेतले. पहिल्या बायकोला पोरं 3 आम्ही आणि मागणीला 4 पोरं 3 मुली. बर 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 बर. मग हे कोरडाळ घेऊन ते वडील काय म्हणले, हे त्यांना असू दे घर आणि ते तुम्ही घ्या आणि ते रान तुम्ही घ्या, त्यात काय तुम्ही लक्ष बाकीच्यात घालू नका. बरोबर. मी खेळतो तुम्हाला काही यायचं नाही त्यावेळेला विचार कमी. बरोबर. अगदी आलं. बर. मग तुम्हाला परत खेळायला कोणी सहकार्य केलं? मला खरं खेळायला सहकार्य दादाने आमदारांनी केलं. खरं यशवंत दादा. यशवंत दादानीच मला पैलवान केला आणि मोठा केला. मी फक्त दादानी एक सांगितलं तर मला, माझ्या संघ रात्र 40 वर्ष दादा संघ होतो मी. रात्रंदिवस म्हणजे तुम्ही इथं चांगलं खेळायला लागला ह्या भागात. ह्या भागात तुम्हाला जोड वगैरे उठत नव्हती? जोड बी उठत नव्हती आणि खेळायला बरोबरीला पैलवानच नव्हता. एवढं चांगलं खेळत? होय. इथं जोडच नव्हती मला खेळायला भागात आपल्या व्यायामला. होय. मग खेळायचं कुस्ती? मग रंगाच्या गावाला जायचं. काक्याला गणपालावार बागडी गणपालावार म्हणून एक चांगला होता तिथं काक्याला. तिकडे जायचं मधनं चालत. इकडे सायकल येऊन जायचं रंगाच्या घराच्या मागे तालीम होती. रंगालावर? होय. रंगालावर कसा खेळायचं कुस्ती? रंगालावर जरासा थोडासा गडी आडगा होता. फक्त त्याचा एकच डाव असा होता की तो खाली घेतला की आडला घालायचा. आडला म्हणजे इथं बर गड्याला पिळूनच काढायचा. एवढं ताकद म्हणजे रेड्या तुम्हाला काय सांगतो, एक कणा एकटा तयार करतो. कसला कणा? गाडीचा कणाचा आग काढते पीची असते अशी. म्हणजे चाक जायला ते कण्याला त्याला आग म्हणतात. इकडे एक आग असतो, इकडे एक असतो. ह्याला एक होल, इकडे एक होल. मग ते हिथं हे मोठं, हिथं हे बारीक करायचं. इकडे एक लाकडी गाडी असायची. लाकडी गाडीचा कणा बर करायचा. 4 गडी 5 गडी लागत होतं ते एक कणा तयार करायला. रंगालावर एकटा कणा तयार करत होता. ते तुम्ही बघितलेलं काय? इथं धरायला भ्या वाटायचं. खापड कुटी गत एकदम ताकदवान. ती व्यायाम नाही का? घन मारायचा सारखं लय जोरात घन मारायचा. आणि पूर्ण कणा तयार केला हातोडा ठेवत नव्हता. होय. पूर्ण तिथं कुणाला मी म्हणते म्हणून नव्हे, तिथं कुणाला बी असं ते उभारे म्हणत ते खरं आहे का विचारा. ती काय म्हणतात बघा. मग खरं काय? रंगालावर परवा वारले माहिती आहे? गेलो तुम्ही गेलता? बर. मला एक सांगा, तुम्ही त्यांच्यावर कुस्ती खेळायचा तुमचा कुठला डाव होता? मी धरील तिथे डाव करत होतो. मला डाव येत नव्हते, पण तिथं मला दैवी शक्ती होती माझ्याकडे. जरा दैवी शक्ती, मी प्रामाणिक राहिल्यामुळं मला सहाय्य होतं सगळं. मी डाव येत नव्हता ते धरले की तो डाव यायचा मला. बर. कुठे हारलो नाही. खरं? होय. फक्त रंगाचं काय होतं, रंगाला एकच डाव तेवढा आडना घालायचा आणि त्याला पिळून काढायचं. दुसरं त्याला काही येत नव्हतं. आणि भुईशिवार कुस्ती केली नाही. हे खोपरीच्या वाटीगत आम्ही एक बार 3 महिने गेलो कुस्त्याला. कुठं? तिकडं जुन्नर भागात, मराठवाडा वगैरे. 3 महिने. बर. मग कोण कोण होतं? रंगालावार, मी कोडुलचा, महुऱ्याची 2, सातव्याची 3, घनश्याम लवार, पाटील आणि काहीतरी ते नाव होते. 7 जण होतो आम्ही एकत्र. महुऱ्याचा यशवंता शेळके, 7 जण. 3 महिने बाहेर. पण रंगानं काय केलेलं, कुस्ती करताना खाली जायचं हे नाचलं होतं. गुडुग खोबऱ्याच्या वाटीगत झालो. आत भस्क पडायचा. त्याला वरला जाऊच यायचं नाही. बर. कुस्त्या करत होता मात्र? कुस्त्या मात्र करायचा, पडायचा नाही कधी. त्याचा जोरात हो ताकद. मग तुम्ही ज्यावेळी इथनं खेळला असा, इथं जोड नाही म्हणलं, मग तुम्हाला काळामा कसं काय गेला? गावातले कुणी कुणी सहकार्य केलं? गावाने 5-10 पैशाला किंमत होती. कोणी 5 दिलं, कोणी 2 दिलं, कोणी 10 दिलं, कोणी 50 दिले. शेवटी कमी पडल्यानंतर आमदारनं घातलं. त्यातलं एक जणांना पुढारी एक होता, त्याने थोडं पैसे खाल्लं 12 वाड्याच्यानं. तो 12 वाड्याचा गडी होता. असू दे. पण मला सांगा, तुम्ही काळ्याबोंबला गेला असता तेव्हा तुम्हाला गावातल्या लोकांना किती रुपये दिले त्यावेळी?
तरी त्यावेळेला 50,000 जमले होते. ते एक जागी ठेवलं होतं. ते महिन्याला आपलं न्यायचं आणि दूध आणि चपाती इकडे यायची. बरोबर. खरं मदत मला केली हिंदू मतसागर म्हणून एक होता टॅग्या, गाठा टॅग्या, त्याला बी नाद होता. त्यानं मदत केली जोरात. मदत म्हणजे पैसे गरीब होतो पण प्रामाणिकपणानं हे याच्याकडे जा त्याच्याकडे पैसे आण, तिकडे तू असा कर तू तसा कर, घरात चांगला. तुम्ही मागून पैसे आणून काळ्या मामध्ये गेलो. होय. मग त्यावेळी तिथं तुमचे वस्ताद कोण होते काळ्या मामध्ये? मल्लूमाळे म्हणून एक होता तिथला, कुठलं त्याचे गाव काय विसरलं. मल्लूमाळे. चांगलं शिकवायचं, लय भारी शिकवायचा. पहिलवानच होता तो बी, एक नंबरचा पहिलवान होता मल्लूमाळी वस्ताद. आणि तुमच्यावर सहकारी कोण कोण होते खेळायला, कुस्ती खेळायला? तिथं इकडली बंडारे टिळकर, महिपा केसरी, ते तुकाराम कडवेकर, इकडं विष्णू माने, इकडं महिपा रामा माने, शंकर रामा माने एक होता. रामा माने महाराष्ट्र केसरी. हो, रामा माने चांगला खेळायचा. रामा माने खेळायचा चांगला. रामा माने, शंकर अष्टकर. बरं, लय भारी खेळायचे. तुमच्या हौद्यात कुस्ती कुणाकुणाबरोबर झाली? तुकाराम वाकरेकर एक चांगला पैलवान. होय, तुकाराम वाकरेकर. 2 तास कुस्ती चालली तर मी बी भेटायचं नाही, ते बी भेटायचं नाही. मला शेवटी म्हणायचं माहिपा केसरी माथुर, अरे उभाळे एवढा दम कसा काय तुला? तर मी इकडे दोघा चौघा संघ खेळलो होतो, तुम्ही इथनं पिरापर्यंत पळत होतो 3 वाजता सकाळी. बापरे, पिरापर्यंत 8 किलोमीटर फिराय पळायला. जाऊन यायचं फिरास ना. 3ला उठायचं, पळून यायचं, तालमीचं झोपायला इथं तालीम पळून यायचं, दंड काढायचं. गरिबीच होती ना तेव्हा. दंड किती काढायचं? तरी 900 दंड काढायचं. 900. आणि बैठकी 1200, 1000 अशा. आणि दोघा त्या संघ खेळायचं, काहीच वाटायचंच नाही मला. बर, मग हौद्या ज्यावेळी खेळायचं तेव्हा महिपा केसरी बरोबर खेळायचं, भंडारी टिळकर बरोबर खेळायचं योग आला का तुम्हाला? भंडारी टिळकर खेळायला रोज असायचंच ते, पण भंडारी टिळकरला दम नव्हता. तो एक चटकेबाज असा पैलवान होता की पुढनं असा बोडून टांग मारत होता. एवढा जबरदस्त. पण एवढा काही दमदार नव्हता भंडारी टिळकर. हाडानं बारीक होता, मोठा नाही. महिपा केसरी जरा आडगं होतं, लय आडगं म्हणजे लय तयार जाम आणि घमाडीखोर होतं. घमाडी पैलवान ताकदीचा घमाडीखोर नसावा, मयाळू असावा. घमाडी लय महिपाला. तुकाराम वाकरेकर, बापू पैलवान एक चांगलं होता तिथला. आणि रंगा कळंत्री बरोबर तुमचं काय कुस्ती वगैरे? रंगा होता की तिथे. रंगा मग आमच्या बरोबर खेळायला रंगाला दम नाही, काही नाही आमच्या बरोबर. आम्ही 4 झिंजाट दिले, रंगा बाजूला जाऊन बसायचं. हलकं होतं. हलकं होतं का? बरं. बारीक होतं, मांडी बारीकी, फक्त दंडच जरा मोठं होतं. दिनकर दह्यारे वगैरे यांची कुस्त्या बघितल्या? दिनकरची बघितली, गणपती आंदळकरची बघितली, मारुती मान्याची बघितली, सादिकची बघितली, गोगाची बघितली. बर, ती दोघं भाऊ येत होती. मग तुम्ही गणपती आंदळकर वगैरे यांची कशी खेळायची? गणपती आंदळकर खेळायला कशी होते? गणपती आंदळकर ताकदीचा गडी, 7 फूट उंच, मांडी मोठी, गाव पिची नव्हता पण ताकद जबर ना. ताकदीचा गडी हलत नाही कोणाला. त्यातनं बी काही फसवणारी भेटायची की त्यांना सुद्धा. ताकदीनं खेळायचं, ताकद लय त्यासनी, लय ताकद. 6-7 फूट होत, ताकदीचा गडी, हत्तीगत गडी गणपती आंदळकर. होय. मारुती माने कशी होते? मारुती मान्याचा काही प्रश्नच नाही, भिताडच होता असं नसतं. मी मारुती मान्यापाशी 8-8 दिवस राहायचा तिथं. का तिथल्या पाटलांची मुलगी आमच्या घरा शेजारी दिली, त्यांचं माझं चांगलं होतं तिथं कवट्यात. 4-4 दिवस आम्ही त्या तालमीत राहायचं तिथं जाऊन. मारुती माने शिकवायचा, माणूस बोलायला चालायला चांगला होता. मारुती माने चांगला होता, पण गर्विष्ठ नव्हता अजिबात नाही. गरिबीतनं पैलवान झालेला, गरिबीश अजिबात नव्हता मारुती माने. ताकद एवढी जब्बर होती म्हणून गर्व केला नाही कधी मारुती मान्यानं. ही दिनकर दह्यारी ही चावट होती, जरा आगाऊ होती, भांडायला पळायला लय जोरात लय भांडायची. मला सांगा, तुमच्या कुस्त्या कोणाकोणावर झाल्या मैदानात, एखाद्या आठवणीची? आयला काही ते लक्षात सगळ्यांना पाडलं. तुम्हाला सांगतो, रंगाला पाडलंय एक बार. रंगाला वारला. बर, तुम्हाला सांगतो मी, दत्ता शेरुटे पण आहे का ते माल्याचं? दत्ता सराटे होतं की पहिला. मला भारी होता. भारी होता. हा, खेळत होता.
त्याला मी 2 डाव पाडलं. म्हणजे माझी सुरुवात झाली सराटे दत्ता सराटे बरोबर. सराटे. त्याला पाडलं. तिथनं मग पुन्हा पंडे का काय तू पंड्याला पाडलं. वसंत पंडे पंडे ते काय पहिलवान होता वेगवेगळ्या ओढ्याला बरोबर पाडलं. परत इथं मौर्याच्या महादू मोर्याला पडलं. बर. आणि बाळकाट्याला पडलं 7व्याच्या. अरे वा वा वा. मला सांगा मोठे पैलवानाबरोबर कुस्ती खेळायची कोल्हापुरात गेल्यानंतर तुम्हाला योग आला का राज्याला? नाही आला हो मला. नाही आला? नाही आला हो. नाही आला. नाही आला. मग तुमचं त्यावेळी खाणं काय असायचं काळामाम मध्ये असताना? काळामाम मध्ये असल्यावर रोज संध्याकाळी मटण पावशेर का होणे ते आणायचंच. चपाती गावात दूध आणि चपाती गावात नाही. दूध किती याचं? दूध 4 लिटर येत होते की. मग 4 लिटर दूध पित होता रोज तुम्ही? मी रोज सीता असताना सुद्धा आता दार काढलेली 12 वाजता जरी पेडलं तर आई पिती ठेवायची. आई घरात पैलवान करायला घरच्या माणसाची आवच लागते. आई अशी डिचकी 2 लिटरची भरून ठेवायची. मी केव्हा जाईल तेव्हा 12ला जाऊ दे 11ला जाऊ दे आत्ता जाऊ दे ती 2 लिटरची आखडी दुधाची घटाट पेत होतो. 2 भाकरी खाऊन एवढं व्यायाम हो. मग आई द्यायची बनवून? परिस्थिती गरीब आई माझी आई 3 म्हशी पाळल्या त्या. एक भाऊ माझा होता रोजगार करायचा. आई भांगलाई जायची आणि मी पैलवान. कसं पैलवान होणार मला सांगा. कारण काळजी. बरोबर. अहो मामा असं नसते हो. त्या गोष्टी असतात त्या असतात. काळजीनं माझी पैलवान की नाही पण तरी पण आईचं सहकार्य आहे ना. आईच जोरात. भाऊ रोजगार करायचा ना आई पण भागायला जायची. मला पैलवान केला तिने पण. मागणे या लोकांनी मदत केली केली पण त्यांचं फार मोठं त्याग आहे ना. माझ्या आईने लई कष्ट केलं साहेब माझ्यासाठी हो. करणार की हो. प्रत्येक आईला होती रोजगार मरेपर्यंत आईनं माझा रोजगार केला. बांगलायला वगैरे बाणा आई घातलेली. हे काय ह्या अशा गोष्टी असतात होतात हो. काय करायचं बाबा. अहो तसं नसते मामा. त्या सगळ्या ह्या गोष्टी झाल्या पण आम्हाला आनंद काय माहितीये का तुम्ही चांगले पैलवान झाला. तुमचं नाव चांगलं आहे. मला मान्य आहे की तुम्हाला आतापर्यंत तुम्ही प्रकाश होता आलेलं नाही आहे पण तरी पण तुमचं काम खरंच चांगलं आहे. मला सांगा मग तुम्ही कुणाकुणाच्या कुस्त्या बघितल्या काळामाम मध्ये गेल्यानंतर? दिनकर रायाची बघितली. मारुती मान्याची बघितली. गणपती आंधळकरची बघितली. खसनाळ्यांची बघितली. मुसलमानाचा पैलवान कोण? हनीफ मोहम्मद हनीफ मैनुद्दीन हंगड बघितली. हंगड बघितल्या. ती इकडे होती शाहपुरीला होती ती. बर. शाहपुरीला हे होते ना वस्ताद आपले तुमचे शिरपती खंचनाळे वस्ताद शाहपुरी. शिरपती खंचनाळे. मग तुम्ही कधी असा योग येत होता का कधी मोतीबाग मध्ये तालमीत मध्ये जाऊन तुम्हाला कुस्त्या खेळायचा योग येत होता? नाही. फक्त मी उत्तरेश्वर मध्ये गंगावेश मध्ये आणि काळामाम मध्ये ह्या 3 आखाड्यात खेळलो. मग गंगावेश मध्ये शाहू महाराजांची तालीम तिथे खेळत असताना तुम्हाला काय ऊर्जा मिळायची? तर गंगावेश चांगले पैलवान होते तिथे. गंगावेश मध्ये एखादा चांगला पैलवान कोण होता त्यावेळी? पंजाबचं होतं पोरग चांगलं होतं. सादिक पंजाबी. असं सादिक नाही त्याचं काहीतरी नाव होतं. तिथनं जीप फिरत होती अशी. छातीवनं जीप फिरत होती अशी. एवढा चांगला पैलवान? एवढा पैलवान अशी कमवलेली छाती बिती दणकट गोरा 5-7 फूट उंच. अरे बापरे. लई चांगला पैलवान होता. बर. मग मला एक सांगा आताची जी पिढी आहे आणि तुमची पिढी आहे त्यामध्ये काय फरक आहे? आसमानचा फरक आहे. पहिली पिढी फार प्रामाणिक माणसं. आताची जी पिढी आहे ही पैशाच्या ह्याच्यावरची पिढी चालली. आता पैशाची घमंडी जास्त लोकांना आली. दया मया काय भानगड नाही अजिबात नाही. बघा तुम्ही आता तुम्ही काहीतरी जाताना झालं तर तिथनं माणूस हलणार नाही. आता काय झालं तर आई घालू दे चला इकडे जाऊया म्हणतात. बघा तुम्ही. बरोबर. आता पैशाची घमंडी आहे जास्त. आता तेवढंच घ्यायची काय बघवत नाही असं इथं चाललंय आमच्यात. आता काय ह्या शाळाने झाल्या अति वाईट परिस्थिती आताची सध्याची. मग ह्याने काय करायला पाहिजे? आता काय करायचं? आता नवीन झाल्या शाळा कॉलेज काढलेत का नाही. रोज आता हे आमच्या लाईनलाच रस्ता आहे की नाही. बघवत नाही असली ही परिस्थिती आता आहे सध्या.
मला एक सांगा, आता मुलांनी काय करायला पाहिजे तुमच्या हिशोबाने सांगा. मुलांनी आता मुलांच्या वडिलांनी मुलं ऐकत नाहीत. बरोबर. आता तुम्ही भांडी घासणाऱ्या बाईकडे एवढा मोबाईल आहे. बरोबर. भांडी घासाय लोकांच्यात जात आहे. काय त्या मोबाईलची गरज? आम्हाला 1 रुपया फालतू अजून माझ्या आई शपथ माझे मी सांगतो, मला आता 13,500 रुपये पेन्शन आहे मला. बरोबर. इथं मला तर आमदारनी नोकरी लावली इथं. बरोबर. इथं बरं काय 13,500, पण त्या 13,500 मधलं मी माझ्यासाठी जीवासाठी 10 रुपये मी खर्च करत नाही. घरात खायचं तेवढं, व्यसन कुठलंही नाही, तंबाखू नाही, दारू नाही, रंडीबाजी नाही, आकडा नाही, काही नाही. हाय असा. मग तुम्ही अजून पण कधी व्यसन केलं नाही दारू? नाही 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 अजून. आता वय माझं एवढं आहे, 84 वर्ष वय आहे, तरी मी आता 2 टाइम मला पळायला जातो. आता या वयात? हो, वयात चालता येत नाही नंतर. काय सांगताय? संध्याकाळी 5:30 वाजली. आता हे कुठल्या रोडला? ह्या 20 वर्षे झाली या रोडला चालायला पैसे सांगतात की लोक सांगतात की रोज शामू उबाळी चालतात म्हणून लोक सांगतात. नाही जोरात जातोय अजून. बर जरा पळायचं, जरा चालायचं. आता मी सगळं आवडलं का माझं. मी 6ला उठलोय. तुम्हाला खरं सांगतोय, मी हाय अतिशय प्रामाणिक. पैलवान आहे. पैलवानची कपडे जी त्यानं धुवायचे असतात बाहेर खेळायला असल्यावर. अजून मी माझी कपडे, आता मी गादी उलय ते सगळं धुतलंय सकाळी 6ला. माझं मी धुवून उन्हात घातलंय, लुटून काढलंय, कट्ट बिट्ट पाणी मारून पुसलं माझं मी. माग पाणी मारायचं, पुढं पाणी मारायचं, पुसायचं, ते उन्हात घालायचं, पुन्हा आंघोळ करायची, आणि पुन्हा तोंड धुवून चहा घ्यायचा. आणि आता मी आवरलं तर माझं, आता मी फिरायला जाणार तिकडे जाणार. वर तिकडे येणार, तिकडे यायचं, नाश्ता करायचा. अंबाबाई. बर. आज माझा वार कुठला आहे? आज रविवार. आज मी इथं बिरुबाई, तिथे देऊळ बांधलंय ज्योतिबाचं. ज्योतिबा, बिरुबा, अंबाबाई, माझी आई एक तिथं आहे, तिचं काय ते नाव विसरलो. त्या मी रोज ही देवाला 7-8 देवळात जातो रोज. आता पाया पडायला रोज तिकडे. मला एक सांगा, तुम्ही मग नवीन पिढीला काय सांगणार? त्या पोरांनी काय करायला पाहिजे जरा थोडं त्यांना सांगा. नवीन पिढी ऐकायच्या मार्गातली नाही. मग त्यांनी काय करायला पाहिजे? आता त्यांनी ऐकायला पाहिजे का आई वडिलांचं? ऐकायला तसं वळणं लावत नाही लोक. आता तो आमचा मुलगा इंजिनियर केलाय मी त्याला. बरोबर की. तो आता बसलेला तुमच्याशी. एकच मुलगा आहे तो, 2 मुले आहेत. तर माझी परिस्थिती अतिशय गरीब, अतिशय म्हणजे रोजगार. बरोबर. तो 1 नंबरात 10वीत आला दादांच्या हायस्कूल मध्ये. मग त्याला मी काय म्हटलं, आपली गरीबी आहे बाळ. तेव्हा मला घर नव्हतं राहायला साहेब, जुनं घर पडलं. मग 17 का 18-19 वर्षे मी इथं राहिलो होतो. नोकरी लागल्यावर खोल्या होत्या. काय मग आम्ही पन्हाळ्याला निघालतो तेव्हा बेगर खोल्या होत्या इथं बांधलेल्या. बेगर खोल्या आरळ्याच्या चावट पाटलाच्या मुलग्यानं बांधल्या होत्या. तेव्हापासून माझी दादाची दृष्टी आहे. मग आम्ही असं ही डबरा होता इथं, असं दादा संग निघालतो पन्हाळ्याला गाडीत. श्यामा दादा खाऊ, ही बेगर खोली आता बांधले मी, ही बेगर खोली. बरोबर. दादा म्हणजे ही श्यामा तुला खोली ठेवली आणि हे तू ह्याला कुलूप घाल. अहो दादा इकडं कोण नाही, काय नाही, कशाला शानायच म्हणले त्याला तेवढं कुलूप घाल, कोणतरी शिरल. लय परिस्थिती ते बेकार आहेत. माझ्यावर प्रसंग ज्या झालेले आहेत तरी मी ती तक्टून दिली. मग पुन्हा कुलूप बिलूप घातलं. पैसा नाही, कुठला पैसा. बरोबर. बर का. मग दादा म्हणले, मग ती पड्याला बंगला आहे, ते भाऊ थोरला भाऊ, मी आड्याला आहे. 3 जण दादानी भाऊ लावलं आमचं इथं सरकारी नोकरी. तर प्रसंग असे आले, देवानं मला लय सुखी ठेवलं. त्यातनं सुद्धा अजून जगलोय मी. जगणार नाही दुसरा माणूस. नाही ते पण आहे. पण मला एक सांगा, मी तुम्हाला प्रश्न हा विचारला की नवीन पिढीच्या पोरांना आता आई वडिलांनी त्यांच्या काय केलं पाहिजे पोरांसाठी, जर ते सांगा की. काय पहिल्यापासून रक्तातच गुण लागतो ना. तो रगत थंड असेल तर पोरं थंड निघतात. आता ते आमचं पोरग आहे, आता 55,000 रुपये पगार आहे. शांत आहे, वाटत पण नाही तू कसा आहे ते. 55,000 रुपये पगार आहे.
बरोबर. रात्रंदिवस कष्ट केले, 4 म्हशी पाळल्या होत्या, नोकरीला होतो, तिथनं डबा देत होतो. मालाला गाडी इस्लामपूरची मुक्कामला येते का तिथं, त्या गाडीनं डबा द्यायचा. डबा सकाळी बायकोनं जेवण करायचं, मी तिथं डबा ठेवायचा. इथे राहिलो होतो. 4 म्हशी, नोकरी, 8:30ला रात्रीचं 7 वाजले तर मी वैरणीला तिकडं आलं की तिथं रासारी बसायचं. ती गाडी येस्तोवर माल गाडी इस्लामपूर माले, तो डबा घ्यायला. लय हाल काढले हो साहेब, काय करू तर मी. मला एक सांगा, ते झालं मान्य आहे, पण मला आता मी तुम्हाला परत आणखी प्रश्न विचारतोय, नवीन पिढीसाठी त्यांच्या आई वडिलांनी त्या पोरांसाठी काय करायला पाहिजे हे सांगा की. ते पहिल्या म्हशीने पोर जन्माला आल्या ठेवणं, त्याच्यावर आपलं ते वजन ठेवायला लागते, त्या पोरांचे वजन ठेवायला वजन. बरं, आणि हालचाल करून द्यायची नाही. तू असं कर बाळ, तू तसं कर, अभ्यास कर, इकडे तिकडे जायचं नाहीस तू. असं लावी लावी ते वळण लागायला लागते. त्या पोरानं ते मानलं पाहिजे. बरोबर. मग मला सांगा, मोबाईल आता जे देतात मुलांना ते द्यायला पाहिजे का नको? कशाला हो मोबाईल न इकता लांबडा मोबाईल. पोरगा कशाचा अभ्यास करते तुम्ही सांगतो. आता माझा पोरगा डॉक्टर केलाय, 50 डॉक्टर आहेत, त्याला काही येतच नाही, डॉक्टर झाला कशाला. मग ते बरोबर आहे. मला एक सांगा, आताच्या पिढीचे पैलवान आणि पहिले पैलवान त्यामध्ये काय फरक आहे? पैलवान फक्त आता फरक आहे. आता काय आहे फरक, एखादाच गरीबाचं पोरग जर पैलवान व्हायला लागलं आणि त्याला जर जाणीव असली तर तो पैलवान होऊ शकतो. मोठ्याचं पोरग पैलवान होऊ शकत नाही, कारण त्याचं मागं भर आहे. बरं आहे, बरोबर आहे. मग मला सांग, पोराने आता काय पैलवान व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? पैलवान व्हायचं म्हणजे पैलवान व्हायला ते नशिबात पण लागते. तुम्हाला सांगतो, मी दिनकरला बघितले, काका दह्याला बघितले, तेव्हा ते मी बी खेळायला होतो ना तेव्हा. पण एक वैशिष्ट्य होतं, दिनकर दह्यारी जर चालला तर माणूसाचं बघित उभा राहत होतो, कारण मोर रुडल्या डुलायचा. भारी चालायचा कधी असं दिनकर दह्यारी. मला अजून आठवते राहते, लय चांगला माणूस. भाई आता नाग नाचल्या की नाचायचा. दिनकर दह्यारी गिड्डाच होता, लय उंच नव्हता, देखना काळा सावळा, पण चालणं काय विचारताय रे बाबा, असा मोर रुडल्या. एकदम जबरदस्त वैशिष्ट्य होत. लक्ष्मण वडार कसे होते? लक्ष्मण वडार ते थोड्या दिवसात ते वाढला. तो आम्ही खेळायला ज्या वेळेला उठीवला होतो ते आमच्या पासांगाला लागत नव्हता. बरोबर. तो दगड फोडून व्यायाम करायला यायचा. दगड फोडत होता तो, परिस्थिती नव्हती एवढी. मग त्यो आला मागणं 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 ते एकदम राहिलं सांदाट, वाढलं, बॅरेल गत झालं. आमच्यासाठी खेळायचा नाही तो, बारीक हो, बारीक होता. परत मोठा झाला लक्ष्मण. कसलं मोठा झाला रो, असा झाला तगडा. आणि महाराज केसरी 2 वेळा आणली त्याने. मग तुम्हाला महाराज केसरी जायचा योग आला नाही? तुम्हाला योगच आला नाही हो, मला तसं ते भेटलंच नाही कोण सांगणार किंवा वस्तात बिसतात. तिथे एका पराशी हो. बर. तो पैलवान जास्त खासबागला तुमची कुस्ती झाली का कधी? 2 डाव झाली. ती कुणाकुणाबरोबर झाली खासबागला? शंकर काय अष्टकर आमच्यात आली मी तुझा खेळायला. चांगलं होतं पोरग ते अष्टकर. रामा बरं, तुमच्या आता लक्षात नसेल ते. मग रामा माने वगैरे ही जी तालमीत खेळायची, म्हणजे ह्याच्यात मैदान हौद्यात खेळायची, ही कशी पैलवान कशी खेळायची? चांगली खेळत होती तो. रामा माने डाव कुठला होता त्यावेळी? ते पण धरील ते डाव करायचं, टांग बी मारायचं, पुढनं ओढून टांग मारणार, आतली टांग मारणार, घिसा मारणार, स्वारी पण घालत होता म्हणतात. स्वारी पण घालायचं सगळं येत होतं त्याला. चुकून एखादाच पैलवान हार भाषण. ते वैशिष्ट्य असतं साहेब, की ज्यात आपण राबतो त्याच्या कष्ट केले की त्याचं फळ मिळतं आपल्या मनानं. ते मिळत मिळत जातं. डाव करायला लागत नाही, शिकवायला लागत नाही, आपल्या मनानं आग वळतं. बरोबर की आम्ही धरील तिथं डाव करत होतो, धरील तिथं डाव यायचा मला. मग त्यावेळी तुमचं वजन 90-100 किलोच्या दरम्यान होतं? 90च्या 100 वर गेलं नाही, 90 वजन. कष्ट दांडगं, छाती बी त्याची जोरात. तुम्हाला पटणार नाही, माणसाशी करायच्या. आमदार आम्ही राणा बिना जायचं की नाही, ते माणसं काय म्हणायला पहिलं, अरे त्याचं दादा काय म्हणायचं, अरे त्याचं शरीर वेगळं आहे, त्याच्या नादाला कशाला लागलाय तुम्ही, आमदार असे म्हणायचे आहेत.
माझं शरीर वेगळं आहे म्हणणार. हा हा ह्या सगळ्या माणसांनी त्याचं शरीर वेगळं आहे बरोबर की. आणि तीच पद्धत आहे. मला कोतळा बितळा काही सुद्धा नव्हता. पुटीत बघितलं एवढं सुद्धा नाही. पण मैदानात वेळ होईल तसं फरूट फुगल्यात फुगायचं असं शीस भरल्या गदगदी असं फराडागत असं फुगायचं फराडागत जेवढा वेळ होईल तसं. एक बार आता आलं लक्षात. आता सांगतो तुम्हाला एक गंमत. कांद्याचा काशीनाथ पैलवान एक होता. काशीनाथ पैलवान त्याचा मामा करजोडला पोरांचा ओठ होता. बर बर. दत्तू धनगर म्हणून वस्तात होता. बर. करजोडला 10-20 स्पॉट चांगलं खेळणार. बर. मग माझ्यावर त्याला खेळवायचं म्हणून कांद्यासनं त्याच्या मामानं कणजवड्यात ठेवला होता. बरोबर. आणि ते मला माहित नाही. 7 फूट गडी उच आणि 7 फूट गडी उच जे बनला रात्र दिवस तिथं ती परिस्थिती चांगली तिची. त्याच्या मामा राजाराम पाटील तो करजोडचा तिची परिस्थिती चांगली तिथं ठेवला. उबाळ्याला हे ना एक बार पाडलं पाहिजे म्हणला. उबाळ्याला पाडलं. मग माझे बी इथं कुस्त्याला जत्रेवर गेलो. कुठं किनीला किनीला गेलो. तिथं मला ओळखायची सगळी. हो अरे ते कोडूलचा उभाळ्या आलाय का बघा म्हणायचं. शेवटला कुस्ती माझी लागायची. मग ते बी जाईनाच होता. पैलवानच होता. साधा काळी टोपी पंजी शर्ट माझ्याकडे असताना चांगला तगडा गडी होता. जाईनाचा इस्टेट मोठी जाईना. आता ते उभाळ्या आलाय का बघा जरा बोलवा त्याला. तर आलू साहेब मी माझं नम्रतेचं वागणं जास्त. ताकद कधी मी दाखवली नाही गोरगरीबाला. नम्रतेचं वागणं जास्त. आलं बा ये 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 आमच्या संग खेळतोस का. तू कोण. ते कांद्याचा काशीनाथ म्हणून पैलवान आहे. त्या संग खेळतोस का तू उभाळे. मी नाही कधी म्हणायचा नाही. खेळतो साहेब म्हणायचं. साहेब लय गोड बोलायचं पोटात शिरायचं. खेळ 2.5 तास साहेब कुस्ती झालती. कुठं किनीत काशीनाथाची माझी. 2.5 तास. बर. मला देवाची देणगी होती. देव पाठीशी माझ्या होता. 2.5 तासानं मी त्याच्या निम्म्यानं एका बाजूच्या मांडी ओढत होतो. 2.5 तासानं देवानं देणगी दिली. एवढा बिगडी टुकुरी एवढा निकाल मारला आणि पाडला. निकाल वैशिष्ट्य बघा. छातीव बसला. छातीव. मग हिथनं साक सोडून निघालत. हे सगळं सुजलं तर इतकं खेळ. 2.5 तास चेष्टा आहे का. रेड्या गदगडी अजून आहे बघा. ते माझं नाव काढते काशीनाथ पैलवान कांदकर. काय सपाटे त्याचं आडनाव आहे. बघा तुम्ही सपाटे म्हणतात. बरोबर. त्यांना भेटू त्यांचं तुमचं वय त्यांचं पण एकच. तुमचं त्यांचं वय साधारण कमी जास्त असेल. पण तिची परिस्थिती चांगली आहे. तब्येत वगैरे चांगली आहे. बोजी हाडागडी आहे. बरोबर. काशीनाथ पैलवान कांद्याचा चित केलं. निकाल काढला टोकरीहून. गाडीच खाड 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 सगळ्या मैदानवर. पण 3 आठवडं मला हलता आलं नव्हतं. सगळं नळबिळी तर सगळं सुजलं राहून. काय वेळेला होतं. मग तुम्ही मला सांगा कुस्त्या खेळल्यामुळे तुम्हाला त्रास होतोय असं काय आहे आता. माझा त्रास कुठला होते माहितीये का. तुम्हाला सांगतोय काय देवी देणगी आहे. फक्त हे आणि हे दुखतंय कधीतरी. पण मी ते दुखतंय म्हणत नाही. त्याला तोड द्यायची. दुखते म्हणून बसायचं नाही. मग आता खाणं काय आहे तुमचं आता सध्या ना काही चपाती काही लई खात नाही. फक्त भात. मी आता सध्या 1.5 भाकरी शाळवायची. संध्याकाळी 1.5 भाकरी आणि भात एवढाच खातोय. आणि 1 वाटीभर सांबार भाजी कशाची तरी. बाकी मी काय खायचं मटण वगैरे. एक बार संध्याकाळ आणील त्याच्यातून 1-2 फोडून 1 वाटीभर रसा. तेवढंच हाय म्हणून पोटभर खायचं नाही. रोज खातोय तेवढंच खायचं. बर. मला सांगा आताच्या पिढीला आता नवीन पैलवानांना तुम्ही काय संदेश देणार. नवीन पैलवानांना काय करावं. आमच्या ते मनात भरला तर नवीन मना बसणं कष्ट. पैलवान केला एक गुण आहे. फक्त अंग मस्ती बाई नाद कधी करायचा नाही. पैलवानकीमध्ये ते केला संपला. ते पैलवानकी बसते तरच कुस्ती आहे. बरोबर. आता रोज बसतीच जायला लागली कुस्ती कसा करणार तो. बरोबर की. त्यामुळे तो एक नाद केला नाही पाहिजे. आणि काय पैलवानी केलं पाहिजे. दारू प्यायचे नाही. बाकी छंद करायचा नाही. खाणं पिणं कसं पाहिजे. दूध किती बी असं मिळेल तेवढं दूध.
खायला लय लागत नाही, दूध भक्कम असलं का नाही चालतंय. ते मटण आमक तमक काय नाही. एवढं नाही, पोटभर भाजी भाकरी आणि खावा. नवीन नवीन टेक्निक्स आल्यात त्या, आता कुस्त्यामध्ये नवीन नवीन डाव आल्यात, त्या डावाचं प्रॅक्टिस केलं पाहिजे हौद्यात त्यांनी. हाय प्रॅक्टिस आपल्या मनाने येते ते जातीनं. बघा ह्यात आपण पेरलं, हे जर कष्ट केलं तर ते पीक देणारच. देणार की त्यामुळे नवीन पिढीनं हा चांगली तालीम करायची असेल तर त्यांनी डाव वेगवेगळे शिकलं पाहिजे, प्रॅक्टिस रोज केलं पाहिजे आणि पूर्ण त्याच्या संग होऊन गेला, झोकून दिलं पाहिजे पूर्ण. बरोबर बरोबर बरोबर. तुम्हाला सांगतो मी, ह्या कुस्त्या आहे की नाही, महिनाभर तुम्ही मला तगडा द्या, त्या पहिलवानला ह्या जत्रेवर धरणार आणि पाडणार, एक महिनाभर ध्यानात घेऊन तेच व्यायाम करायचं. त्याला पाडला म्हणून समजा. असं केलं तुम्ही? एवढं केलंय मी जोरात. कधी पडलेलं नाही तुम्ही? पडलं की तसं कसं म्हणता येईल का, हा वेळ टाइम आहे. बरोबर. एखादा डाव करणारा बाटका असतोय, बरोबर पडते की नाही कसं म्हणताय. 10 कुस्तीत एक कुस्ती हारली पण ती काय हारलं म्हणायचं नाही, ते एक वेळ आहे. बरोबर. वेळ बदल लागते. बरोबर. तुम्हाला सांगतो 2.5-3 तासात मी त्याच्या 5 सांगायला लागत होतो, तर मी निकाल लावून त्याला पाडते, म्हणजे वैशिष्ट्यच आहे ते. बरोबर बरोबर बरोबर. तिथे गेलो ह्याला देवारड्याला, तिथे माझे दोस्त 2-4 आहेत. मी चिकोडीला फेमस होतो. सरकार मोठे उभाळे ये, 2 पोती गहू रवा बैलगाडीनं माझ्या घरीला लावून देत होते देशमुख सरकार. बर, एवढं माझ्यावर प्रेम होतं देशमुख सरकार. 250 एकर रानवाला तो. 2 पोती गहू पाठव आणि गुळाचा एक ढ्याप. बैलगाडीनं उभाळ्याला एवढं देऊन यायचं म्हणणार. इथं माझ्यावर प्रेम होतं लोकांचं बाहेरल्या. तर तिथं गेलो एक बार, आजारी पडलो तो. आईला त्याला दोस्ताला म्हणलो जत्रा आहे म्हणले, जेवायला या म्हणून सांगायला आला. बाळ मी काही कुस्ती धरणार नाही, जेवायला यायचं काय नाही, तू ये तरी नसतं म्हणले. गेलो, ते बी घरानं मोठं आहे, मोठं आहे घरानं पाटलांचं. अंदा देवकर इथं डायरेक्टर होता त्यातला एक वर्ड्याचा. गेलो तिथं, मला माहित नाही ते बब्या लाड हे पड्याला बब्या म्हणून आहे लाडेगावचा, मोठी बागला खेळायला गेलेला मला कुठं माहित आहे. 7 फूट उंच लावलेला गडी गंठ, आणि तिथं ती जवळ लाडेगाव आणि देवड जवळ कर्जवड ते तिथं. बाळे त्या लाडेगावच्या पोरासंग खेळतोस का असतात, कारण मला बरं नाही म्हणलं, आणि कशाला मी येत नव्हतो. खेळ की म्हणली, लगेच सोडवून घेतो की तुला. झालो तयार मी, अंग फुगलं पहिलवानचं आमचं. कुस्ती लावली राव, 2-3 तास कुस्ती चालली, रांड्याच्या सोडवली नाही काय. बत्ती लावून आणली, अक्षरशः बत्ती लावून आली. इकडे आंबाबा इकडे तोंड केले लबाड नाही, बत्ती लावून आणली. मग मी तेव्हा कुठं 10-20 वर्षे काय मी प्रत्येक शनिवारी महारतीला जायत होतो, डोंगरवाडीच्या महारतीला जात होतो. माझा हे डोळा आहे की नाही, डोळा लागला आणि 2 महिने मला आमदार मिरजेला ठेवलं होतं. त्यात ती माझा नेम चुकला. त्यापासून कवा तरी श्रावण महिन्यात जातो, महारतीला जात होतो, चिखलात न पाहून जायचं. मग उगाच मनात आलं कुस्तीला उशीर चाललेला होते, मी तगडा पोरग. अरे देवाचीच देणगी ती. महारतीचं नाव घेत घेत माग मोहर माग, कसं ते आडवं घावलं त्याला सुद्धा आई शपथ सुटली. सोडा निकालाव मारलं, खाट 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 टाळी झाली, खाट टाळी. आज शामराव उबाळे मामा जे एक नामवंत पैलवान, त्यांनी एकेकाळी पैलवान रंगराव लव्हार जे हिरामन बनकर बरोबर कुस्ती खेळलेले, त्याचबरोबर ऑलिम्पिकवीर बंडा पाटील, तसेच उपमहाराष्ट्र केसरी महिपती केसरे, तसेच उपमहाराष्ट्र केसरी रामा माने आणि मल्लू माळी वस्ताद जे होते काळामाम तालमीत, त्यांच्या अंडरमध्ये प्रशिक्षण घेतलेले, म्हणजे गरिबीतून पूर्ण आयुष्य जगलेले असे मामा यांच्या जवळ आलो आणि यांनी नवीन पिढीला पण चांगला संदेश दिला आणि एक चांगलं ऊर्जावान मुलाखत देण्याचं महान कार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. नमस्कार. नमस्कार.